आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमचे आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या आमच्या महान प्रभू परमेश्वरा, दयागाना प्रथमतः आम्ही तो उंचवितो, गौरवितो, मान बदलतो. माझे बाप्पा प्रभू, प्रार्थना करते दयागाना आज दिवसभर सांभाळून तू या सायंकाळच्या समय तुझ्या भक्तीसाठी आम्हा सर्वांना देबाप एकत्रित केलं. प्रभू तुझ्या नावाला मी धन्यवाद देते माझे बाप्पा. प्रभू प्रार्थना करते तुझा दास तुझी सेवा करण्यासाठी आले असताना परमेश्वरा, जे वचन प्रेरित असताना परमेश्वरा तू तुझं पवित्र आत्म्याचं सहाय्य आणि मार्गदर्शन असते माझ्या बाप्पा. आणि ते वचन परमेश्वर आम्ही ग्रहण करून त्याप्रमाणे चालव बोलव आणि शिकव माझे बाप्पा. ते वचन आमच्या अंतःकरणात रुजलं गेलं जाऊ दे माझे येशू बाप्पा. हे परमेश्वरा प्रार्थना करते चुकून काही बोलले असेल प्रभू दयाने कृपेने क्षमा कर. मगर अंकाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर प्रभू. इथून पुढची भक्ती सगळं काही तुझ्या हातात येते प्रभू. एवढी लहानशी विनंती देण्यात तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौड आणि पवित्र नावाने केली म्हणून पित येतो ऐक. आमेन. प्रियांनो, हे पवित्र शास्त्र विशेष कारणाने देव बाप्पांनी बनवले. हे जेव्हा पवित्र आत्मा या शास्त्राच्या वचनाची जडणघडण करत होता, जुळवणी करत होता, तेव्हा पवित्र आत्म्याच्या डोक्यामध्ये एकच विचार होता. काय विचार होता माहिती का? जो कुणी या माझ्या बायबलच्या वाचनाला नाकारणार नाही त्याला माझं बायबल चांगल्या रीतीने कळणार. पण कुणी माझ्या वाचनाला शब्दाला दोष लावील तो माझ्या वाचनाला दोष त्याच्या डोक्यातून काढेपर्यंत तो दोषामध्ये चालत राहील. आणि आजची परिस्थिती आहे तशी आहे ना. आज म्हणता येतं का बायबलच्या कोणत्या वचनाचा कोणता विश्वासणारा दोष काढीत नाही? किती जणांना म्हणता येतं की मी बायबलच्या कोणत्याच वचनाचा दोष काढीत नाही? काही जण बायबलच्या एका वचनाचे कट्टर विरोधक आहेत आणि तो विरोधपणा त्यांचा आजपर्यंत चाललाय. नाताळ झालाय ना. काल नाथाळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या अनुभवापर्यंत प्रभूंनी मला नेलंय त्या अनुभवातून मी बोलतो. कालच्या दिवशी कोणताच विश्वासणारा घरी बसला नसल. वर्षातून एकदा चर्चला जाणाऱ्या व्यक्तींनी का होईना काल चर्चला हजेरी दिलेली असेल. काही जण फक्त 3 दिवसापुरते वर्षातून 3 दिवस चर्चला जाणारे असते. कोणते 3 दिवस? पहिलं नाताळ, दुसरं गुड फ्रायडे आणि तिसरं न्यू इयर, ईस्टर. अच्छा सर. न्यू इयरला काही जण जात नाही. पण हे 3 जे सांगितले ना प्रभूचे दिवस, या दिवशी ते बघा. गुड फ्रायडेच्या दिवशी बघा तुम्ही, ईस्टरच्या दिवशी बघा, कोणताच विश्वासणारा घरी थांबत नाही. न्यू इयरला काही जण जातात, काही जण जात नाही. ज्याच्या त्याचा न्यू इयरचा आपला प्रॉब्लेम आहे. प्रियांनो, 1 डिसेंबर लागलं की 31 डिसेंबरच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ख्रिस्ती विश्वासणारे आमच्या देव बाप्पाचं नाव उंच करतात. का करतात? काय कारण आहे नाव उंच करण्याचं? ज्याच्या त्याच्या हृदयातून प्रभू येशू ख्रिस्ताला गौरव दिला जातो. आणि विशेष करून 25 तारखेला तर फार मोठा गौरव दिला जातो. कारण काय? हे बघा, कोणती पण गोष्ट असली ना त्याला कारण असतं. आम्ही प्रभू मध्ये आलोत कारण आहे, बरोबर. बिना कारणाचं आलोत का आपण प्रभू मध्ये? म्हणता येईल का? नाही, मी असंच आलो हिंडून फिरून प्रभूच्या नावात. कारण काही नाही माझ्याजवळ. इतर जण प्रभू मध्ये होते म्हणून मी पण आलो, त्यांच्या माग मी पण आलो. आमचं कारण काय? प्रभू मध्ये येण्याचं. आम्हाला स्वर्गात जायचं, बरोबर.
हर विश्वासणारा प्रभूचं नाव उंच करतो 25 डिसेंबरला. का करतो? कारण तो या गोष्टीची आठवण करतो की माझ्यासाठी तारणारा बेथलेम शहरामध्ये गाईच्या गोठ्यामध्ये या दिवशी त्याने जन्म घेतला. बरोबर. बायबलने जरी तारीख दिलेली नसली पण ही तारीख अस्तित्वात आली आणि ही तारीख आजपर्यंत पाळली जात आहे. प्रियांनो, कोणाचं गौरव त्यामध्ये होतं हे जास्त महत्वाचं आहे. कोणताही विश्वासणारा गौरव का करतो? कारण त्याच्या हृदयात येशू माझ्यासाठी आला हे गौरव आहे. म्हणून देवबाप आजपर्यंत विश्वासणारे 25 डिसेंबरला मानितात. देवबाप त्यामधून विश्वासणाऱ्यांना काही करत नाही. पण जेव्हा आम्ही बायबलमध्ये येतो ना, बायबलच्या पट्टीवर पाय ठेवतो ना आम्ही, तेव्हा मात्र प्रभू परमेश्वर आपल्या विश्वासणाऱ्यांना या नाताळाविषयी एक संदेश देऊ इच्छित आहे आणि तो संदेश आज आपल्यापर्यंत येणार आहे. 2 वचन आपण बघणार आहे बायबलमधून. पहिलं वचन काढूया आपण. इर्माया 13वा अध्याय 17वं वचन. 13-17. हं. पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती शोकाकुल होईल. परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो म्हणून मी रडेन. माझ्या डोळ्यांतून टपटप आसवे गळतील. बघा, हे झालं पहिलं वचन. आता दुसरं वचन. योहान शुभवर्तमान 9वा अध्याय 16वं वचन. या मेंढवारातली नव्हे अशी माझी दुसरी मेंढरं आहेत, तीही मला आणखी पाहिजेत. ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. बघा, आता 2 वचन या ठिकाणी देव बाप्पाने ठेवले आणि दोन्ही वचनामध्ये 2 कारण सांगितलेत प्रभूने. एका वचनात स्वतः प्रभू रडतोय, आजपर्यंत त्याचं रडणं चाललंय, आणि दुसऱ्या वचनात सांगितलंय त्याला 1 कळपाची गरज आहे, त्याला 2 कळपाची गरज नाही. प्रियांनो, या 2 वचनामधून तुम्हाला काय वाटतं? 1 कळप देव बाप्पाला हवा आहे हे देव बाप्पाचं म्हणणं तुम्हाला मान्य आहे का नाही? आता वचन वाचलं, आमच्या ताईंनी वाचलं की या मेंढवाड्यातली नवत अशी माझी दुसरी मेंढरी मला आणली पाहिजे, मग 1 कळप 1 मेंढपाळ असे होईल. आता हा देवाच्या पवित्र आत्म्यातून आलेला शब्द आहे. आता देव बाप्पाने जर 1 कळपाची मागणी केली, मग देव बाप्पाच्या या 1 मागणीला तुम्ही सहमत आहात किंवा नाही? आहे सहमत? ठीक आहे, तुम्ही म्हणता की आम्ही सहमत आहे. पण आजच्या परिस्थितीमध्ये या वचनाप्रमाणे 1 कळपाची सेवा चालली का? तुम्ही जर या वचनाला सहमत झालेलं तुम्ही मान्य केलं, पण आजच्या या वर्तमान काळामध्ये 1 कळपाची सेवा देवाला दिसते का? नाही दिसत. मग आता सांगा, देवाचं वचन बरोबर आहे का मनुष्याने जे आणलंय ते बरोबर आहे? नाही. प्रियांनो, देवाच्या सेवकाला आत्म्याने दाखवल्याशिवाय तो बोलू शकत नाही. बघा, आज मी वही काढली नाही माझी, ती 5 वचन. देवबाप म्हणलं काढायचे नाही, आतमध्येच वही पॅक केली. आता एकीकडे 1 कळपाचा विषय बोललाय. आता इर्माया 13-17 वचन वाच बाळा, जे आपण स्टार्टिंगला पाहिलं. 17 ना. पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती शोकाकुल होईल. परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो म्हणून मी रडेल. माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळतील. आता देवाच्या डोळ्यातून आसवे टपटप गळत आहेत.
आता यास व कोण थांबवणार आहे? आपण आता आपल्याला जाता येईल का? आमच्या किरण भाऊकडे मी गेलो, ते रडत असले तर मी त्यांचे अश्रू पुसू शकतो, कारण दिसतात मला. बरोबर, दिसणाऱ्या व्यक्तीची आपण क्रिया करू शकतो, पण आमचा देव दिसत नाही. तो दिसत नाही आम्हाला, पण तो बोलत आहे वचनातून की मी रडतोय. आता त्याचं हे रडणं वचनामध्ये जे त्यांनी सांगितलंय, हे रडणं थांबवण्यासाठी आम्हाला काय करणं गरजेचं आहे? त्याच्या वचनानुसार चालावे लागेल, बरोबर. आज्ञा पाळावी लागेल. नाताळाच्या दिवशी बघा, हर एक जण, आता मी फार फिरलो नगरमध्ये, नगरच्या बाहेर, हरेकांच्या घरामध्ये कलरिंग, हरेकांच्या घरामध्ये सजावटी, हरेकांच्या दरवाजाच्या बाहेर स्टार आणि लाइटिंगनी सजवलेलं मी बहुसंख्य ठिकाणी पाहिलं. बरोबर. आणि चर्चमध्ये तर विचारूच नका. चर्च बघा, भिंगारची चर्च बघा, नगरची चर्च बघा, लाइटिंगनी इतके सजलेत, इतकी मनमोहक लाइटिंग केली की त्या लाईटीचं वर्णन करणं शक्य नाही. कोठीवर इतकी छान लाईट केली, इतकी डिझाईनची लाईट कोठीवर बनवली. काल मी त्याच रोडने आलो, म्हटलं काय लाइटिंगची सजावट आहे, इतकी भारी लाइटिंग कोठीवर केली यावेळेस. मागच्या वर्षी कशी होती माहीत नाही, पण आज मी पाहिली, काल पाहिली, इतकी सुंदर मनमोहक लाइटिंग मी त्या ठिकाणी पाहिली. आता या लाइटिंगच्या माध्यमातून, सजावटीच्या माध्यमातून आम्ही काय बोध घेणं गरजेचं आहे? हर विश्वासणारा सजवतोय घर, आपला अंगण सजावट करतोय, याचं कारण काय? काही गोष्टी मी तुम्हाला विचारित जाईन बरं का, म्हणजे तुम्हाला ते कळलं पाहिजे की बाबा मी काय बोलतोय आणि देवाला तुम्हाला काय सांगायचंय. याचं कारण काय माहिती? विश्वासणारे जे करतात ते दाखवित आहे की आमचा तारणारा जन्मलेला आहे या दिवशी. यानु जितकी सजावट तुम्ही आपल्या घराची, आपल्या अंगणाची करता, तेवढी सजावट जर हृदयाची केली तर सर्वांचा नाताळ देवाला पसंत होणारा नाताळ होईल. देवाला पण वाटतं की माझा जन्म उत्सव माझ्या विश्वासणाऱ्यांनी चांगल्या प्रकारे करावा. आता सांगा, काही जण बायबलच्या वचनाला दोष देऊन देवाचा जन्मदिवस साजरा करत आहे. कसं वाटत असन देव बाप्पाला? कसं वाटत असन? खुलेआम वचनाला दोष देतात, त्या वचनाच्या विरोधात काही पण संभाषण करतात आणि ख्रिसमसच्या दिवशी मोठी तयारी करतात. कसं वाटत असन देवाला? मी मागील दिवसात तुम्हाला पुरावे दाखवले. मी पुरावे अभावी बोलतच नाही. बायबलमध्ये जे पुरावे दिलेत ते तुम्हाला मी वारंवार सांगितलेत, आणि सगळ्यात मोठे पुरावे देव बाप्पांनी दोनच बायबलमध्ये ठेवले. देवाने पुरावे पण फार ठेवले नाही, शॉर्ट अँड स्ट्रीट पुरावे ठेवलेत, पण इतके वजनदार पुरावे ठेवलेत ना, ज्यांना ते कळतील त्यांना प्रभूचा मार्ग समजल. ज्यांना ते कळणार नाही ते आजही चाललेत त्यांच्या मनाच्या इच्छेने. मनाच्या इच्छेने चालणं एक भाग आहे, प्रभूच्या इच्छेने चालणं एक भाग आहे. आता तुम्हाला कोणत्या भागामध्ये यायचं हे मात्र देव बाप्पाने विश्वासणाऱ्यांवर ठेवलंय. इथं मात्र देव बाप्पाने जबरदस्ती केलेली नाही. इथं जर जबरदस्ती प्रभूंनी केली असते ना, मग इर्माया 13:17 वचन देव बाप्पाला बायबलमध्ये ठेवण्याची आवश्यकता पडली नसती. पण काय करायचं, काय नाही करायचं, ही इच्छा माणसाच्या हातामध्ये एदेन बागेपासून प्रभूंनी ठेवली. आदामाला जर सांगितलं असतं प्रभूंनी की माझ्या इच्छेशिवाय तुला काही करता येणार नाही, झालं असतं का आदामाकडून फळ खाण्याचं पाप? इथूनच आम्हाला दिसतं का देव बाप्पाने मनुष्याला एक आजादी दिली, निर्णय काय घ्यायचा हे तुम्ही ठरवा. आता तुम्हाला देवाच्या निर्णयाने चालायचं का बुद्धीच्या निर्णयाने चालायचं, याचा निर्णय तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही बुद्धीच्या निर्णयाने जर चालत असले
तर देवबाप तुमचं पाहतोय तुम्ही कसे चाललात. वर गेल्यावर हिशोब आहे. आणि तुम्हाला बुद्धीच्या निर्णयाने चालण्यासाठी तुम्हाला कोणता पुरावा नसला तर तिथं तुम्ही म्हणू शकता न्यायाच्या दिवशी, प्रभू तू काय पुरावा दिला नव्हता, माझी बुद्धी मला सांगायची ते मी करत होतो. पण देव बाप्पाने एवढा मोठा पुरावा आम्हाला दिलाय, त्याच्यात बघा, त्याप्रमाणे चला. आता 2 गोष्टी म्हणलं ना, बघूया आपण. याकोबाचं पत्र 2 अध्याय 10वं वचन. दुसरा अध्याय 10वं वचन. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो. बघा, हा पहिला नियम सांगितलाय. सगळं पवित्र शास्त्र तुम्ही पाळलं पण एका वचनाला दोष देत राहिले, एका शब्दाला दोष देत राहिले. देवाचा आत्मा म्हणतो तुम्ही पूर्ण पवित्र शास्त्र माझं नाकारलंय. हा पहिला पुरावा. आता दुसरा पुरावा प्रगटीकरण 22 अध्याय. प्रगटीकरण प्रगटीकरण हा सॉरी 22 अध्याय हा. 18-19. ह्या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालेल त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पिढा देव आणेल. आणि जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल त्यांचा वाटा ह्या पुस्तकात वर्णलेल्या जीवनाच्या झाडांतून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. या गोष्टीविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय बस. मी लवकरच येतो. आमेन. काय 2 वचन वाचले ताईंनी. एका वचनात सांगितलं याच्यात घालू नको आणि एका वचनात सांगितलं टाकू. याच्यातून काढू नको. पण आजच्या समयाला बायबलमध्ये भर पण टाकण्यात आलेली आहे आणि बायबलचं एखादं वचन काही विश्वासणाऱ्याने आपल्या जीवनातून काढूनही टाकलेलं आहे. सांगा प्रियांनो, देवाची नजर या पृथ्वीवर सर्वांना एकसारखी पाहते. देवाचं पाहणं कमी जास्त नाही. देव बाप कोणाला कमी जास्त प्रमाणात पाहत नाही, पण त्याचं वागणं बायबल प्रमाणे कसं आहे याच्याकडे बारकाईने प्रभूचं लक्ष आहे. जो कोणी बायबलच्या वाचनाला दोष लावतो त्याच्याकडे प्रभूची नजर आहे. आणि नजर कुठवर राहणार आहे? जोपर्यंत प्रभूचं आगमन होत नाही तोपर्यंत. पण काही जण असे आहेत, आता वचनातून बघू आपण ते. काही जणांविषयी शब्द आलाय तर प्रगटीकरणच काढायचं, 3रा अध्याय काढायचा, 5वं वचन वाचायचं. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्यांचे नाव पत्करेन. आता काही जणांचे नाव प्रभूने लिहून ठेवले. आता पवित्र शास्त्र लिहिणारा पवित्र आत्मा त्यांनी ठरवून ठेवले कोणाला माझ्या राज्यात घ्यायचंय, कोण माझ्या राज्यात येणार नाही, हे प्रभूने वरतही करून ठेवलेले आणि त्याचं प्रमाण दिलंय. आता आपण सगळे वचन पाहणार नाही शब्दशः. त्याचं प्रमाण काय दिलंय? बोलवलेले पुष्कळे, निवडलेले थोडे. का प्रभू असं म्हणला? आता सगळे मनुष्य देव बाप्पानीच बनवले, पण बोलवलेले निवडलेले का देवाला असं म्हणण्याची वेळ आली? कारण जे कोणी बायबलला दोष लावतात त्यांनी समजून घ्यायचं मी कुठं आहे. जो बायबलला दोष लावित नाही त्यांनी समजून घ्यायचं मी कुठं आहे. देवबाप काही गोष्टी कोड्यात बोललेला आहे, पण त्या कोड्याचा उलगडा त्याने संदेशाच्या माध्यमातून सेवकाकडून तो करूनही घेत आहे. आता बोलवलेला व्यक्ती बायबलच्या एखाद्या शब्दाला दोष दिल्याशिवाय राहत नाही, हे त्याचं प्रमाण आहे. एखाद्या शब्दाला किंवा एखाद्या वचनाला. पण निवडलेल्याचं प्रमाण हे आहे, तो कोणत्याही वचनाला दोष लावित नाही. प्रियांनो, अंतिम समयामध्ये देवबाप आपल्या मनातल्या इच्छा विश्वासणाऱ्यांसमोर
डायरेक्टली प्रगट करणार आहे. कोड्यामध्ये आता तो बोलणार नाही, कारण आता तो येणार आहे. जायचंय ना त्याच्याबरोबर, जायचंय ना. आम्ही जर विश्वास ठेवलाय तर काहीतरी कारण आहे. कोणताही व्यवसाय असू द्या, त्याच्या मागं उद्देश असतो. डॉक्टर असतात आहे ना, डॉक्टरांना माहीत असतं मला डॉक्टर पदातून काय मिळणार आहे. शेतकरी असतो, शेतकऱ्याला माहीत असतं शेतीतून मला काय मिळणार आहे. त्याला आपले उद्देश कळतात की मी ज्या व्यवसायामध्ये आहे त्या व्यवसायातून मला काय मिळणार आहे. आता आम्ही सेवक आहे, आम्हाला पण देवरूपाने उद्देश ठेवलाय ना, ठेवलंय का नाही. का आम्ही बिने उद्देशाचे आहेत का. आम्हाला इथं पण आशीर्वाद आहेत आणि वरती पण आशीर्वाद आहे. आशीर्वादामध्ये विश्वासणाऱ्यांना ठेवलंय का असं फक्त तुम्हाला इथं आशीर्वाद आहे वरती आशीर्वाद नाही. विश्वासणाऱ्यांना तेच आशीर्वाद आहेत जे सेवकाला आहेत. पण याच्यामध्ये फक्त तुलना काय ठेवली प्रभूंनी की काही जण वचनाचे दोषी प्रभूला दिसतात, काही जण वचनाचे दोषी प्रभूला दिसत नाही. आता जे दोषी नाहीत ते दोष लावणारे जे आहेत त्यांनी पण निर्दोषामध्ये यावं म्हणून सेवक येतात. न तर यायचं कारण काय. दुपारी फोन झाला, मोनाताई म्हणे ब्रदर तुम्ही याच प्रार्थनेला. मी त्यांना दुपारी शब्द दिला का बाळा की मी येणार आहे म्हणून. म्हणलो का मी येणार आहे. मोनाताईला एवढंच म्हणलं, मला देव बाप्पानी दाखवलं तर जरूर येईन, नाही दाखवलं तर मी येणार नाही. आणि बोलता बोलता मोनाताई म्हणे की सोनाली माझी बहीण पण येते, नगरला आलेली आहे, आता घरी 15 मिनिटात येणार आहे. आता जेव्हा हे शब्द मी ऐकले मोनाताईंच्या मुखातून तेव्हा म्हणलं आता सोनाली ताई आल्या 10-15 दिवस, आता 1 आठवडाभर तरी राहतील, जाऊ द्या माझं येणं. आज जरी नाही झालं तर पुढच्या वेळेला मी जाईल. आता या माझ्या बुद्धीने हा विचार केला. पण देव बाप्पाला माहित होतं की सोनाली ताई उभ्या येणार आहे आणि जाणार आहे, हे मला माहिती नव्हती. आणि आजच्या मोनाताईंनी मी सांगितलं की माझी बहीण उभ्या येणार आहे जाणार आहे, हे वाक्य मोनाताईंनी नाही सांगितलं. पण मी असा विचार धरून चाललो. जे आम्हाला माहीत नसतं ते देव बाप्पाला माहीत असतं. मी म्हणलं चला आपण क्रिसमसचं आणि नवीन वर्षाचं विश त्यांना नंतर करू. पण देव म्हणला तुला नंतर करता येणार नाही, तुला आजच करावं लागेल. आणि संध्याकाळी 5 वाजता देव बाप्पाने मला ठिकाण दाखवलं. माझ्या याच्यामध्ये त्या वहीमध्ये तुम्हाला दाखवले ना वचनं, 5 वचनं दाखवले ना बिना तारखीचे. देवबाप म्हणला आज याच्यातून बोलायचं नाही, आज मी वेगळंच बोलणार आहे. काल एका ठिकाणी क्रिसमसवरच बोललो मी, संदेश रेकॉर्ड आहे माझ्या मोबाईलला. पण काल जो संदेश दिलाय ना मी त्या संदेशाप्रमाणे आज प्रभू बोलत नाही. आज विचार वेगळ्या वचनातून देवबाप बोलत आहे, वेगळ्या विचारातून आज तुम्हाला सांगत आहे. आता दोन्ही संदेश तुम्हाला डाउनलोड झाल्यावर मी पाठवणार आहे. 22 मिनिटाचा काल बोराडगावला संदेश दिला मी नाताळाचा, कारण ते CNIचे विश्वासणारे होते, त्यांना संदेश शॉर्ट अँड स्क्रिप्ट चालतो, त्यांना जास्त वेळ ऐकण्याची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी नाही, म्हणून तिथं देवबाप शॉर्ट अँड स्क्रिप्टमध्येच बोलला. तरी बोलताना काही बहिणींनी बोलत असताना थोडासा आक्षेप घेतला, पण पवित्र आत्म्याने त्याही ठिकाणी त्यांना सहाय्य केलं आणि मला शब्द पुरवले. यानो पण कालचा जो संदेश त्या ठिकाणी झाला ना, इतका वेल अँड गुड प्रभू बोलला त्या ठिकाणी की त्यांना ते शब्द एकदम त्यांच्या हृदयाला स्पर्श करून जाणारे शब्द बोलला प्रभू. आज या ठिकाणी प्रभू आपल्या इच्छेप्रमाणे त्याला जे सांगायचं आहे ते सांगत आहे. काल जे वचन दाखवलं मी 2-3 वचनं, ते वचनं तिथं झालेली. तिथं विचारातून जास्त बोलला प्रभू, वचनातून कमी बोलला. पण तुमच्याकडं वचनातून जास्त बोलतोय, विचारातून कमी बोलतोय. का बरं प्रभू असं करतोय.
आता काल ज्या ठिकाणी मी होतो तो संदेश माझ्या ध्यानात आहे, थोडा बहुत तो ध्यानात आहे, सगळं जरी नाही. काल जे प्रभू तिथं बोलला ते इथं नाही बोलू राहिला प्रभू, मला ताबडतोब दिसलंय. प्रभू अशी कॉम्पिटिशन का करतो? काही ठिकाणी कमी बोलतो वचनातून, काही ठिकाणी जास्त बोलतो, का बरं? तुमच्या माहितीप्रमाणे काय कारण असू शकतं? इथं वचन जास्त येऊ राहिले, तिथं वचन जास्त नाही आली, का बरं असं करतोय प्रभू? सांगता येईल कोणाला? देवाचं हे असतं ना, म्हणजे ऐकणाराचं जरा हे असतं ना, त्याच्यामुळे देवाची योजना आहे, हा, योजना असते. प्रत्येक ठिकाणी वेगळीच असेल. काय कारण आहे माहिती का याचं? प्रभूच्या इच्छेप्रमाणे. कारण तुम्ही वचनामध्ये जास्त मुळवलेले आहात, तुम्ही मुळवलेले जास्त आहात, म्हणून मुरलेला आचार जर म्हणलं तर तुमच्यासाठी काही वाईट ठरणार नाही. तुम्ही मुरलेले प्रियजन नाही, म्हणून तुम्हाला शब्दशः पुराव्यानिशी देव बाप वचनातून दाखवित आहे. प्रियांनो, सर्वात मोठं नाताळ कोणतं देवाच्या नजरेमध्ये आहे माहिती? सर्वात मोठं नाताळ जे तुम्ही साजरं करता ते नाताळ कोणतं आहे माहिती? जेव्हा विश्वासणारा, एकच विश्वासणारा नाही, अखिल जगातले विश्वासणारे जेव्हा बायबलच्या कोणत्याही शब्दाला, कोणत्याही वचनाला दोष लावणार नाही, ते नाताळ प्रभूच्या नजरेमध्ये सर्वात आशीर्वादित नाताळ प्रभूच्या नजरेत आहे आणि आमच्याही नजरेत आहे. आणि ज्या दिवशी असं नाताळ प्रभूला दिसन या पृथ्वीवर, त्या दिवशी इर्मया 13:17 जे वचन आलं, प्रभूच्या डोळ्यातून एक सारखे आसव टप टप गळत आहेत, ते आसव गळणं ताबडतोब थांबणार आहे. वाटतं का प्रियांनो असं जगामध्ये होईल? प्रभू येण्या अगोदर पर्यंत होईल? हर विश्वासणारा जे बायबल आज ज्यांच्या ज्यांच्या घरात आहे, नवीन करार असू द्या या पूर्ण बायबल असू द्या, वचनाप्रमाणे चालण्याची प्रक्रिया सर्वजण करतील. अख्ख्या बायबलमध्ये फक्त एका वचनाला विश्वासणाऱ्यांनी तांदळातल्या खड्यासारखं काढून बाजूला ठेवलंय, आणि ते कोणतं वचन आहे? कोणतं वचन आहे? नाव सांग मला त्याचं. प्रेषित 2:38. या वचनाला तांदळातल्या खड्यासारखं काढून ठेवलंय. आता हे वचन जर तांदळातल्या खड्यासारखं काढून ठेवलंय, मग हे वचन खरंच तसं आहे का? आहे का तसं? जर तसं नाही तर मग का चाललंय असं? प्रियांनो, तुमच्याशी देवबाप फार उघडरित्या बोलतोय, आणि हे उघडरित्या जे याच्यात चाललंय ना, ते सगळेजण ऐकणार आहे. असं नाही की तुमच्यासाठी माझ्यासाठी, याच्यात जे काही डाउनलोड होतंय ते अख्खं महाराष्ट्र ऐकणार आहे. प्रियांनो, आमचा देव प्रसन्न झाला पाहिजे मनुष्याकडे पाहून, आणि जोपर्यंत देवबाप प्रसन्न होत नाही तोपर्यंत मनुष्याला संधी आहे. आणि जेव्हा देवबाप्पाला वाटन आता एकाएक मला प्रसन्न करण्याच्या इच्छेत दिसत नाही, तेव्हा आकाशामध्ये आमचा तारणारा आम्हाला दूतासह दिसणार आहे. आणि जेव्हा तारणारा दूतासह दिसेल तेव्हा हर विश्वासणारा प्रभूला एकच वाक्य त्या वेळेला बोलणार आहे. काय बोलणार आहे? प्रभू तू सांगशील ते मी करायला तयार आहे. त्या वेळेला प्रभू समोर या वाक्याखेरीज दुसरं वाक्य विश्वासणाऱ्यांच्या डोक्यातून येणारच नाही. प्रभू तू सांगशील ते मी करायला तयार आहे. त्यावेळेला प्रभूचं पण उत्तर असणार आहे त्या विश्वासणाऱ्यांसाठी. काय उत्तर असणार आहे? माझे सेवक आत्म्याच्या प्रेरणेने येऊन वचनाप्रमाणे जे सांगत होते ते तुम्ही का केलं नाही? प्रियांनो, मी वेळ घालवायला कधीच येत नाही. माझ्याजवळ या गोष्टीसाठी वेळच नाही.
आज मी जीव तोडून या वचनाचं जसं देवाचा आत्मा मला प्रेरणा देतो तसं मी आपल्या समोर ठेवीत आहे. देवाची फक्त एक इच्छा आहे, एक कळप मला दिसावा. काय इच्छा आहे? एक कळप. आज 2 कळप आहेत. आज किती कळप आहेत? 2. आणि 2 कळपाची सेवा राजरोसपणे चालली. सांगा, वचन जे बोलतंय त्याप्रमाणे वागणं योग्य आहे का जे आज आम्ही अनुभवतो त्याप्रमाणे वागणं योग्य आहे? म्हणून मी नेहमी सांगतो प्रियांनो, स्वर्गात जाणं सोपं आहे, स्वर्गात जाणं कठीण आहे. आणि म्हणून चौकीदार उभा केलाय तिथं. कुठं? स्वर्गाच्या दरवाज्यावर. कशाला उभा केलाय? कशाला उभा केलाय चौकीदार? स्वर्गातून कोणी काही चोरून नेणार होतं का? आम्ही पाहतो जगामध्ये सिक्युरिटी गार्ड असतात, कंपनीमध्ये, दुकानामध्ये, अनेक ठिकाणी आज सिक्युरिटी गार्ड ठेवण्याचा एक नियम झालाय. कशाला ठेवतात ते? का पैसे दिले जातात सिक्युरिटी गार्डना? महिन्याच्या महिन्याला पेमेंट त्यांना मिळतो. रक्षण संरक्षण व्हावं, वस्तू काही चोरून कुणी नेऊ नये, काही दुकानाची हानी होऊ नये म्हणून सिक्युरिटी गार्ड असतात ना. तसं स्वर्गाच्या दरवाज्यावर जर पेत्र उभा केलाय तर तो कशासाठी उभा केलाय? काय कारण आहे त्याला? प्रभूने का उभं केलंय? आता या सिक्युरिटी गार्डला आपण बघू वचनातून. मत्तेय शुभ वर्तमान, कारण हा संदेश सर्वजण ऐकणारे म्हणतेणारे सिक्युरिटी गार्ड तर दाखवला, पण कोण आहे सिक्युरिटी गार्ड त्याचं नाव नाही सांगितलं. वचन 16वा अध्याय 18-19. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काही चालणार नाही. अधोलोकांच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. 19. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईल आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. ते स्वर्गात मोकळे केले जाईल. पेत्राला दोन्ही अधिकार दिले. पृथ्वीवरचा अधिकार दिला आणि स्वर्गाचा अधिकार दिला. म्हणजे तो दोन्ही ठिकाणचा अधिकार राखून ठेवणारा, पाळणारा आमच्यासाठी प्रभूने आमच्या समोर ठेवलाय. पण आज किती जण पेत्राला मानते? पेत्राला मानणारे किती आहेत का मानणारे? मग ते पेत्राला मानल्यावर येशूला कोण मानेल? आहे ना, ही समस्या आहे ना आजच्या विश्वासणाऱ्यांची. आम्हाला पेत्राला देव बनवायचं का येशू ख्रिस्ताला देव बनवायचं? म्हणजे 2 कल्पना केलेत ना मनुष्याने, 2 विचार केलेत ना. देव बाप 2 विचार समजत नाही. देव बाप्पांनी जर 2 विचार ते समजले असते तर बायबल मध्ये असं लिहिलंच नसतं देव बाप्पांनी. देव बाप 2 गोष्टी त्यांना संबोधित नाही. देव बाप म्हणतो ही एक गोष्ट आहे आणि ही पण एक गोष्ट आहे. त्याला 2 मध्ये नाही तो कन्वर्ट करत. पण आजच्या विश्वासणाऱ्यांनी या 2 गोष्टींना 2 गोष्टींमध्ये विश्वासणाऱ्यांसमोर सांगितलंय. आणि बाप्तिस्म्याचे वचन 2 ठेवलेत, पण ते 2 नाहीत प्रभूच्या नजरेत. प्रभूच्या नजरेत एकच आहे. म्हणून प्रभू म्हणला एक घ्या बाप्तिस्मा. आणि मागील दिवसात मी सांगितलं एक बाप्तिस्मा कसा घ्यायचा. काही जण नाही घेत तसा बाप्तिस्मा. हा कोणाचा जर शिंपडून बाप्तिस्मा झालेला असेल तर त्याला डुबून घेणं अनिवार्य आहे. कारण येशूने डुबून बाप्तिस्मा घेतला म्हणून आम्हाला डुबून बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. पण येशूने असं सांगितलं नाही. मत्तेय 28चा बाप्तिस्मा घेतल्यावर परत मत्तेय 28-19चा बाप्तिस्मा परत घ्या. सांगितलंय का वचनात असं? एकदा घ्यायला सांगितलं त्यानंतर घ्यायचं नाही असं प्रभूचं वचन सांगतं. प्रेषित 2:38चं तसंच आहे. एकदा घेतला परत घ्यायचा नाही. पण प्रेषित 2:38 वचनावाले नियम पाळतात. एकदा घेतला ना परत घेत नाही.
त्यांचा जीव जाऊ देतील पण ते परत बाप्तिस्मा प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर घेत नाही. पण मत्ते 28:19 वचन वाले एकदा घेतलं की परत घेतात आणि याचे पुरावे मला निरनिराळ्या ठिकाणी मी मागील संदेशात तुम्हाला सांगितले. काही जणांनी सांगितलं त्या सेवकांनी चांगला बाप्तिस्मा नाही केला म्हणून मला घ्यायचं. हे कारण मी जास्त करून ऐकले माझ्या सेवा कार्यामध्ये. जेव्हा मी ट्रिनिटीमध्ये सेवा करत होतो तेव्हा हे बहुसंख्य कारण मी ऐकले. ब्रदर, त्या पालकांनी ना चांगला बाप्तिस्मा नाही केला, तुम्ही चांगला करा. आणि त्यावेळेला मला पण एवढं ज्ञान नव्हतं. मी म्हणायचो जाऊ दे भाऊ, यांची घ्यायची इच्छा आहे, मी देत होतो. मी माझ्या हाताने दिलेत बाप्तिस्मे. ज्यांनी पहिला बाप्तिस्मा घेतला मत्ते 28:19 त्यांना मी परत बाप्तिस्मा दिला. पण त्यावेळेस मी पण बाप्तिस्मा देत होतो ना, माझ्या डोक्यात काय विचार येत होता माहिती आहे? अरे माझे मेंबर झाले आता. त्या पालकांनी बाप्तिस्मा दिला होता, आता त्यांची मेंबरशिप कट, आता हे माझे मेंबर झाले. माझ्या डोक्यात या विचाराने मी बाप्तिस्मी करत होतो. पण वचनाप्रमाणे मी पण त्यावेळेला बाप्तिस्मी करत नव्हतो. आता मला समजतंय की माझं त्यावेळेस ते करणं चुकीचं होतं. पण माझे विचार मला काय सांगत होते, हे तुझे मेंबर झाले, आता त्यांची मेंबरशिप कट झाली कारण तू बाप्तिस्मा केला म्हणून हे तुझे मेंबरशिप मध्ये आले. या विचाराने मी अनेक जणांचे बाप्तिस्मे केले. आणि माझ्याजवळ आजही ट्रिनिटी सेवेचे काही फोटो आहेत बाप्तिस्मेचे. मी जे फोटोची फाईल आहे त्याच्यामध्ये काही गावांचे विश्वासणाऱ्यांची मी स्वतः बाप्तिस्मे करतोय पाण्यामध्ये. त्याचे फोटो मी आता सध्या टाकीत नाही. सध्याचा माहोल कसा आहे त्यामुळं मी ते फोटो टाकीत नाही. माझ्याजवळ पण पुरावे आहेत ट्रिनिटीचे की मी ट्रिनिटीमध्ये कशी सेवा केली. पण जेव्हा देवाने मला इकडं बोलवलं तेव्हा मी देव जे सांगतोय तेच मी करतो. यांना आम्ही नेहमी देवाचं ऐकणारे असलं पाहिजे. मी सेवेमध्ये याही गोष्टीचा अनुभव घेतलाय. काय आमचे पाळक म्हणले हे नाही करायचं, आमचे पाळक म्हणले हे नाही वाचायचं, आमचे पाळक म्हणले या प्रकारे नाही तुम्ही कोणाचं ऐकायचं. हे शब्द मी आजही सेवेमध्ये ऐकतोय आणि काल पण ऐकलेत. मी जो कालचा संदेश रेकॉर्ड केलाय ना त्याच्यामध्ये बघा एक बहीण काल असे बोलताना तुम्हाला दिसन. कारण प्रियांनो, खरं वचन, सत्य वचन विश्वासणाऱ्यांना जसं पाहिजे आत्म्यातून आजपर्यंत काही जणांना मिळालेलं नाही. अंतिम समयामध्ये प्रभू आर या पारची भाषा बोलत आहे. आजही विश्वासणारे मला जर काही गोष्टींनी टोकीत आहे तर त्यांचं मी ओळखून घेतो की यांना वचन पूर्णपणे कळलेलं नाही किंवा यांना कोणी पूर्ण वचन सांगितलेलं नाही. आणि प्रेषित 2:38 वचनाची कटुता सेवकांनी विश्वासणाऱ्यांच्या डोक्यात टाकली. आणि काय भाषेंनी टाकली? फक्त एका बाप्तिस्मेचा विचार करायचा, दुसऱ्या बाप्तिस्मेचा विचारच करायचा नाही. मग दुसऱ्या बाप्तिस्मेचा विचार नाही करायचा. मग देवाने ते वचन कशाला ठेवलंय? कुणासाठी ठेवलंय ते? यांनो, जो बायबलच्या सगळ्या वचनाला धरून चलन तोच देवाचं लेकरू, देवाच्या नजरेत आहे असं देव म्हणतो. आता तुम्हाला कोणत्या मार्गाने चालायचं हे तुम्ही ठरवा. यांनो, शेवटी एवढंच सांगतो नका थांबतो या ठिकाणी. अंतिम समयाच्या शेवटच्या घटकेला तरी देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी स्वतःला तयार करा. आणि यिर्मया 13:17 वचन आजपासून वाचायचं आणि काय विचारायचं देव बाप्पाला? देव बाप्पा, तुझं रडणं
मला थांबवता येईल का? काय म्हणायचं? दे बाप तुझं रडणं मला थांबवता येईल का? कारण प्रभू आपल्या मर्जीने रडत नाही. प्रभू आपल्या मर्जीने रडत नाही. कारण जे जे विश्वासणारे बायबलच्या वचनाला दोष लावतात त्यांच्याकडे पाहून प्रभू रडतोय. अरे यांना एवढं पवित्र शास्त्र दिलंय, नियम सांगितले की याच्यात काय घालू नका, याच्यात कोण काढू नका, एखाद्या नियमशास्त्राला नाकारू नका. एवढ्या खुल्या गोष्टी मी सांगूनही माझा विश्वासणारा जर माझ्या वचनाला दोष लावतोय, म्हणून देवबाप त्या वचनात आमच्याकडे पाहून रडतोय. आता देवाने रडत राहायचं का देवांनी आपलं रडणं थांबवायचं, हे विश्वासणाऱ्यांच्या हातात आहे. तुम्हाला काय वाटतं? देवाचं रडणं चालू राहावं हे वाटतं का? नाही 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 वाटत ना? नाही. मग हर जगातला व्यक्ती विश्वासणारा जर आता तुम्ही जे शब्द बोलले या शब्दाप्रमाणे जर बोलले, देव बाप्पाचं रडणं ॲटोमॅटिक थांबणार आहे. आम्हाला डोळे पुसायला जावं लागणार नाही देव बाप्पाचे. एका सेकंदात देवाचं रडणं थांबल. आणि शेवटी आणखी एक विचार सांगतो त्याच वचनातून. हे जे वचन आज दाखवलं, या वचनातून या मागं मी 2-3 वेळेस या वचनातून वेगळ्या प्रकारे पवित्र आत्म्याने आपले विचार प्रगट केले आहे. असं नाही की या वचनातून मी आजच बोललोय. म्हणून मी मागील संदेशात सांगितलं होतं की देव बाप्पाला जर वाटलं ना एका वचनातून 1,00,000 वेळेस बोलायची त्याची इच्छा असली, देव बाप त्या प्रकारे बोलायला समर्थ आहे. आज बघा वचन तेच आहे, परंतु आज वाचण्याचा विचार वेगळा प्रभूने प्रगट केलाय की मी रडतोय. का रडतोय? कारण माझेच विश्वासणारे माझ्या बायबलच्या एका वचनाला दोष देत आहेत, म्हणून मी रडत आहे. आता देव बाप्पाने रडतच राहावं का देव बाप्पाचं रडणं थांबावं, हे तुमच्या हातात आहे. देव बाप जाणून बुजून रडत नाही. देव बाप्पाला रडण्यासाठी आम्ही भाग पाडलंय. आणि पवित्र आत्मा जेव्हा वचनाची जडणघडण करत होता, तेव्हा पवित्र आत्म्याला दिसलं होतं की 2 बाप्तिस्म्याच्या वचनामुळं माझे विश्वासणारे काही जण अडखळणार आहेत. आणि देव बाप्पाला जेव्हा अडखळणारे विश्वासणारे दिसले, तेव्हा देव बाप्पाला कळलं की मला बायबलमध्ये इर्मया 13:17 वचन ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या वचनाचा उलगडा सांगणारे सेवकही प्रभूने या समयात तयार केले. म्हणून आज तुम्हाला म्हणलं ना, आज स्पेशल प्रभू बोलणार आहे. वही काढलेली दाखवलं ना की याच्यातून मी काही बोलणार नाही. एकही वचन या वहीतून मी सांगितलं नाही. आता आणखी एक छोटासा विचार सांगतो. शाऊलाचं जेव्हा परिवर्तन झालं ना प्रियांनो, परिवर्तन शाऊलाचं दिमिश्काच्या वाटेवर परिवर्तन झालंय ना, बायबल सांगतं. शाऊलाबद्दल बायबलमध्ये 2 वचनं प्रभूने ठेवली. किती वचनं ठेवले? तसे अनेक वचनं आहेत शाऊलाविषयी, पण प्रामुख्याने 2 वचनं ठेवले. ते शेवटी आपण बघू. प्रेषितांची कृत्य 9वा अध्याय 15वं वचन. पहिलं वचन. 9वा अध्याय 15वा अध्याय पहिलं वचन. 15वा अध्याय नाही, 9वा अध्याय 15वं वचन. परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलांची संतती ह्यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे. काय आहे? निवडलेले पात्र आहे. इतका विरोध करणारा, तुरुंगात ख्रिस्ती लोकांना डांबणारा, जेव्हा दिमिश्काच्या वाटेवर त्याचं परिवर्तन होतं, तेव्हा त्याच्याविषयी देव बाप्पांनी दिलेली साक्ष ती की माझं निवडलेलं पात्र होतं, पण हरवलेलं होतं. मनाच्या मनमानीने वागत होतं, ख्रिस्ती लोकांच्या विरोधात वागत होतं. पण आता याला मी
माझ्या इच्छेप्रमाणे तयार केलं, तेव्हा तिथं शब्द दिलाय की हे माझं निवडलेलं पात्र आहे. आणि या पात्राने काय केलं, जेव्हा त्याला देव बाप्पाचं वचन कळलं किंवा देव बाप कोण आहे हे कळलं, तेव्हा त्याने पण एक काम करायला दिरिंगाई केली नाही, असं बायबल आम्हाला सांगतं. कोणतं काम केलं? 20वं वचन. आणि त्याने लागलेच सभास्थानांमध्ये येशूविषयी घोषणा केली की तो देवाचा पुत्र आहे. जसे त्याचे डोळे देव बाप्पाने उघडले, आंधळ्यापणातून त्याला दृष्टी आली आणि अनन्य संदेश त्याने डोक्यावर ठेवून प्रार्थना केली, त्याचा बाप्तिस्माही झाला. काही जण म्हणतात पाऊलाचा बाप्तिस्मा झाला नाही. पाऊलाचा बाप्तिस्मा झाला प्रियांनो. बिगर बाप्तिस्म्याचा पाऊलाला पण, या शाऊलाला, जो शाऊलाचा पाऊल झाला त्याचा बाप्तिस्मा हनन्या संदेश त्यांनी केला, परंतु बायबलमध्ये त्याचं वर्णन केलेलं नाही. म्हणून देवबाप म्हणतो की बायबलची वचने जर सविस्तर लिहिली तर या जगात मावणार नाही एवढं मोठं बायबल अस्तित्वात येईल. हा शब्द योहान 21:25 वचनात प्रभूंनी ठेवलाय. शाऊलाचा बाप्तिस्मा त्याच दिवशी झाला प्रियांनो, आणि त्याच घटकेला त्याला पवित्र आत्मा भेटला आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्याने लगेच सुवार्ता सांगायला सुरुवात केली. तो अनन्य संदेश त्याला म्हणलं नाही मी घरी जाऊन आता विचार करीन, ठरवीन की आता मी तर लय विरोधक होतो, ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होतो, आता कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून, कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या एरियातून मला देव बाप्पाचं वचन सांगायला सुरुवात करायची. ज्या ठिकाणी अनन्य संदेश त्याने त्याला बाप्तिस्मा दिला त्याच नगरापासून त्याने सुवार्ता सांगायला सुरुवात केली प्रियांनो. तिथूनच त्यांनी ख्रिस्त गाजवायला सुरुवात केली. पण जेव्हा तो ख्रिस्त गाजवायला सुरुवात करायला लागला, काही जणांच्या डोक्यात शंका आली, अरे हा तर ख्रिस्ती लोकांचं छळ करणार होता, हा वचन सांगतोय. काही जणांनी शुभ वर्तमान सांगितलं शाऊलाचं, अरे तो शाऊल आहे ना प्रभूच्या लोकांचं छळ करणारा, आता प्रभूला मानतोय. लगेच ते म्हणले नाही नाही, हे आम्ही मानित नाही, हे आम्ही मान्य नाही करत की तो छळ करणारा देव बाप्पाची सुवार्ता सांगतोय. आणि जेव्हा हे वाक्य यहुदी लोकांच्या कानावर गेलं, ज्या यहुदी लोकांकडून तो ख्रिस्ती लोकांना तुरुंगात डांबण्यासाठी अधिकार पत्र घ्यायचा, त्यांना जेव्हा हे शुभ वर्तमान कळलं की शाऊल आता प्रभू येशू ख्रिस्ताची घोषणा करतोय, सुवार्ता सांगतोय, तेव्हा त्या यहुदी लोकांनी पण शाऊलासाठी एक काम करायचं ठरवलं. आणखी एक वचन बघू, 23वं वचन, शेवटचं वचन आता. हा, तो 9वा अध्याय 23वं वचन. असे बरेच दिवस चालले तेव्हा यहुदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा मनसुबा केला. काय केलं यहुदी लोकांनी? अरे युद्ध आमच्याकडून अधिकार पत्र घ्यायचं, मला ख्रिस्ती लोक तुरुंगात डांबण्याचा अधिकार द्या, आणि हाच आता ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ताचं वचन सांगतोय. मग यांनी पण याला मारण्याचा प्लॅन तयार करायला सुरुवात केली. पण देवाच्या आत्म्याने शाऊलाला मारू दिलं नाही. शाऊल जर त्या समयात मेला असता, मग शाऊल जो पाऊल आहे त्याचे 13 पत्र बायबलमध्ये आले असते का? म्हणून देवबाप जे वचनात म्हणतो ना, मी माझ्या लोकांना सांभाळणारा देव आहे, त्यांचं रक्षण करणारा मी देव आहे, ते देव बाप्पाने शाऊलाच्या जीवनातून पूर्ण केलं. आणि ते देव बाप्पाचं कार्य आमच्यासाठीही चाललंय. प्रियांनो, माझ्यावर तर काय काय संकट येतात, काय काय माझ्यावर विघ्न येतात. आता एक गोष्ट जर सांगितली तर तुम्हाला खरं नाही वाटणार, खरं नाही मानणार तुम्ही, पण मी ती सांगणार आहे आता, कारण प्रत्येक गोष्टीचा समय असतो सांगायचा. इतकी गाडी मी व्यवस्थित चालवणार आहे
इतकी गाडी मी व्यवस्थित चालवितो, कधी चूक करत नाही. पण काल मी गाडीवरून पडलो. यो. अरे बापरे. मानतान का खरं मी गाडीवरून पडलो असेल आणि माझ्या एरियातच पडलो. लागलं. गाडीवर चाललो होतो, रात्रीलाच निघालो होतो घरापासून इतकं, आणि तुमचं हे टर्निंग आहे ना, वळतो आपण, त्या टर्निंग इतकं गेलो असेल, असा किडा आला डोळ्यात गेला माझ्या. इतकी भयानक आग झाली माझ्या डोळ्याची की मला काय करावं ते सुधारलं नाही. आणि माझी गाडी तिसऱ्या गेअरवर होती. मी 2 गेअर गाडीचे न्यूट्रल केले, पण एक गेअर न्यूट्रलच केला नाही. मला त्या डोळ्यात किडा गेल्यामुळं, आणि इतकी तुफानी आग डोळ्याची, या डोळ्याची आग होत होती. एक गेअरवरच गाडी होती आणि थोडी स्लो गाडी, थोडी पळतच होती. मला वाटलं न्यूट्रल झाली. मी जसं क्लच सोडलं, गाडी खाली पडली, मी गाडी सकट खाली पडलो. यो. 1 गेअरवर गाडी होती, चालत होती गाडी. मला वाटलं न्यूट्रल झाली गाडी. त्या आगीच्या ह्याच्यात मला कळलंच नाही की मी 3 गेअर मायनस केले म्हणून. मी 2 गेअर मायनस केला, पण 1 गेअर मायनसच नाही केला की गाडीचा. क्लच सोडलं, क्लच सोडल्याबरोबर गाडी खाली पडली, मी खाली पडलो. आणि पाहणारे प्रत्यक्षदर्शनी पाहिलं, अरे बापरे, हे पडले गाडीवरून. सगळे धावत आले. आमच्या एरियात आता सगळीकडे लोक आले, पण मला काही एक मात्र देवाने कुठंच काही खर्चटलं नाही, माझ्या गाडीला काही झालं नाही. गाडीवरून पडलो, पण मला काहीच देव बाप्पानी होऊ नाही दिलं. यांनो, हे बायबल साक्षीला आहे, जेव्हा देव बाप्पाचा सेवक संदेश देतो ना, तेव्हा तरी देवाचा सेवक खोटं बोलत नाही. माझ्या घरच्यांना मी सांगितलं नाही सांगितलं मी की मी गाडीवरून काल पडलोय. माझा देव माझं इतकं रक्षण करतो. डोळ्यात किडा कुठून आला आणि कसा आला माहित नाही मला. आणि मग ज्यांनी मला उचललं ते म्हणे, साहेब पहिली तुमच्या हेल्मेटला काच हे करा म्हणे, खूप किडे उठतात म्हणे, परत किडा जाईल डोळ्यात. आणि तशा हालतमध्ये 2 गावांना सुवार्थ सांगून काढावे. सैतान माझ्यावर पण हल्ले करतो, पण माझा देव माझं रक्षण करतो याची मला पूर्ण खात्री शाश्वती आहे. माझ्या घरच्यांना मी सांगितलं नाही. मला माझ्या घरच्यांना सांगितलं, कुणी जास्त टेन्शन घेणार नाही, पण माझ्याविषयी टेन्शन घेतली. माझ्याही म्हणन, तू गाडीहून पडला, मला सांगितलं नाही, म्हणून मी आईला सांगितलं नाही. पण जेव्हा संदेश सांगायला लागलो, देवाचा आत्मा म्हणला तुला सांगावं लागेल. सांगितलं मी. देवाचा सेवक नेहमी देवाच्या सांगण्याप्रमाणे बोलणारा असावा, हे मला तुम्हाला यातून सांगायचं आहे. ना तर मी हे रेकॉर्ड केलं असतं का? आता हे रेकॉर्ड झालंय याच्यामध्ये. जेव्हा पण हा संदेश घरी मी ऐकन, माझ्या आईला हे ऐकायला जाणार आहे की मी काल गाडीवरून पडलो, पण मला कुठं काही लागलं नाही. माझ्या गाडीला पण कुठं क्रॅश देखील झालं नाही, कुठं गाडी खरचटली नाही, दगडामध्ये गाडी पडली माझी. आमच्या इथं रोड नाही आहे, असा रोड एकदम हे झालाय, दगड मुरुम टाकला पावसाळ्यामध्ये, तो ओबड धोबड दगड टाकले, मुरुमाचे ओबड धोबड दगड, त्याच्यावर गाडी सकट पडलो मी. दगडावर पडलो पण मला लागलं नाही. प्रत्यक्षदर्शनी म्हणे, त्यांना खूप एक जण आलं, मला गाडी उचलली, मला साहेब पहिलं बघा तुम्हाला काही लागले का, कारण डोक्यात हेल्मेट होतं ना माझ्या. साहेब पहिलं बघा कुठं लागले का, हाताला पायाला बघा लागले का. म्हटलं मला कुठंच काही लागलं नाही, मी एकदम व्यवस्थित आहे. आणि जेव्हा त्यांना खात्रीने एक जण म्हणे, जा पाणी घेऊन या म्हणे, यांना पाणी द्या. म्हणलं मी घरी येऊन पाणी पिऊनच निघलोय म्हणलं, मला ताण वगैरे काही नाही लागलं, पाणी नाही पिलो काही नाही. फक्त रस्त्याने देव बाप्पाला एक प्रश्न मी केला, देव बाप्पा मी तुझी सेवा करायला चाललो होतो, मी गाडीहून का पडलो? किडा जरी आला होता, तू त्या किड्याला रोखू शकत नव्हता का? किंवा त्या किड्याने जे माझ्या डोळ्याची आग होऊ दिली,
ती आग तू रोखू शकत नव्हता का? हे प्रश्न मी देव बाप्पाला विचारित ठिकाणापर्यंत गेलो. देव बाप्पाने मला कुठलंच उत्तर दिलं नाही. मग त्यानंतर मी पण बोलायचं थांबवलं. पण एक क्रिया मात्र देव बाप्पांनी केली, जी बोलून दाखवली नाही, मला काही लागलं नाही. डोक्यात हेल्मेट होतं, ठीक आहे, डोक्याला नाही लागणार ही मान्य करतो मी. बाकीचं शरीर तर उघडं होतं ना, पाय होते, हात होते, छाती होती, कुठंच काही लागलं नाही. गाडी असा पडलो, गाडी एक पायावर माझ्या, पूर्ण गाडीचं बॅलेन्स माझ्या एका पायावर, एक पाय खाली आणि वर गाडी आणि मी साईडला पडलो. अशा प्रकारे काल पडलो गाडीवरून प्रियांका. आणि या गोष्टीमुळं काल देवबाप्पाने मला जास्त वेळ सेवा करायला भाग पाडलं. मोनाताई काय म्हणलो होतं ताई, मी उद्या येईन आणि हे करण, काल म्हणलो होतो की नव्हतं, येताना येईन आणि ते मोबाईलचा प्रॉब्लेम करेन म्हणलो होतो ना. काल या कारणामुळं देवबाप्पाने येऊ नाही दिलं. प्रियांनो, देव माझं रक्षण करतो याची मला खात्री देवबाप वारंवार देतो. आणि आता याच्यात जर रेकॉर्ड झालंय आणि बायबल जर साक्षीला घेऊन मी बोललोय, तर हे 100% मी खरं सांगतोय. मी माझ्या मनचं सांगत नाही. देवबाप्पाने जर काल मला सहाय्यता नसतील केली, मला कुठं ना कुठं काही लागलं असतं, किंवा माझा पाय फ्रॅक्चर झाला असता, किंवा हात फ्रॅक्चर झाला असता, किंवा छातीला मार लागला असता, पण काही एक मला झालं नाही. आणि माझ्या गाडीला पण काही झालं नाही. माझी गाडी आहे तशीच आहे. पाहता ना खरचटलेलं बिरचटलेलं काही आहे का? प्रियांनो, नेहमी सैतान माझ्यावर पाडण्याच्या द्वारे किंवा अन्य गोष्टीच्या द्वारे माझ्यावर अटॅक करतोय. आणि देवबाप मला का सांभाळतोय माहिती का? आता एवढं वाक्य ऐका, मी थांबतो. देवाला माहिती, याला जर काय झालं तर प्रेषित 2:38 वचन सांगणारा कुणी जाणार नाही. मी असं म्हणत नाही प्रेषित 2:38 वचन सांगणारे कुणी नाही, परंतु आज सगळेजण आपल्या घरामध्ये आहेत. फक्त बाहेर जाऊन विश्वासणाऱ्यांना माझ्याशिवाय कुणीच जात नाही. आणि मी विश्वासणाऱ्यांना विचारलं पण काही जणांना, प्रेषित 2:38 वचन सांगणारं येतं का कुणी? ते म्हणतात तुमच्याशिवाय कुणीच येत नाही. फार विश्वासणाऱ्याच्या तोंडून हेच ऐकलं, तुमच्या खेरीज आम्हाला हे वचन सांगायला कुणीच येत नाही. आमच्या ओळखीचे आहेत प्रेषित 2:38 वचनवाले, पण ते आमच्याकडे येत नाहीत आणि आम्हाला वचन सांगत नाही. आणि देवबाप माझं रक्षण का करतो? कारण हा दास आत्म्याच्या प्रेरणेने खरेपणाने माझं वचन सांगायला जातो. मी मनामध्ये कोणती इच्छा ठेवत नाही. प्रियांका, तुम्हाला सांगितलं प्रार्थने अगोदर, माझी फक्त एक इच्छा असती, देव बाप्पा तुझं वचन मला सांगू दे आणि तुझ्या लोकांना तुझं वचन समजू दे. याशिवाय माझ्या डोक्यात दुसऱ्या विचारांना मी जागच देत नाही. देव बाप्पाने जे मला दिलंय त्याच्यामध्ये मी संतुष्ट आहे. प्रियांनो, या धनासारखं उत्तम धन कोणतंच नाही. ज्याच्याजवळ बायबलचं धन आहे ना, तो सर्वात मोठा अमीर आहे. आणि ज्याच्याजवळ बायबलचं धन आहे ना, तो कधीच बायबलच्या वाचनाला दोष लावणार नाही. ही तरी मी खात्रीपूर्वक आत्म्याच्या प्रेरणेने तुम्हाला कळवतो प्रियांनो. कारण ज्याच्या हृदयात वचन आहे तो कसा वचनाला दोष लावील? पण आजच्या परिस्थितीत पाहतात ना, काय परिस्थिती, काही सेवक, काही विश्वासणारे प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात कसे काय काय स्टेटमेंट देतात त्या वचनाविषयी. यांनो, हे स्टेटमेंट पवित्र आत्मेचे आहेत का? पवित्र आत्मा असे स्टेटमेंट द्यायला लावतोय का? काही मनाची भाषा देऊन पेत्राला समोर ठेवून काही बोलतात, आम्ही पेत्राचं नाही ऐकणार, आम्ही येशूचं ऐकू. ऐका, जरूर येशूचं ऐका, पण पेत्र जर मध्यस्थी म्हणून पाठवला तर त्याचं ऐकणं गरजेचं आहे. आणि हा अधिकार त्याला पृथ्वीवर आहे आणि हा अधिकार त्याला स्वर्गात आहे, वचनात सांगितलंय. म्हणून प्रियांनो, भावी जीवनामध्ये बायबल जर वाचत असाल तुम्ही, नवीन कराराकडे जास्तीत जास्त लक्ष द्या.
आणि मत्त्यामध्येच तुम्हाला स्वर्गात जाण्याचा रस्ता देवाचा आत्मा दाखवून देईल. 16वा अध्याय तुम्ही वाचला ना मत्त्याचा, जर आत्म्याने तुमच्याशी भाषण केलं ना तुम्हाला लगेच समजन माझं स्वर्गामध्ये जाणं किती सोपं आहे. पण जर कळलं नाही मग वाचत राहा तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला वर प्रतिफळ देईन असं वचनात सांगितलं ना. कर्म चांगले केले, वचनाला दोष देत राहिले तरी कर्म चांगले, म्हणून कदाचित देवबाप तुमचा चांगला न्याय करेल. कर्म चांगले नसल्यावर मग न्याय कसा होईल? म्हणून या बायबलमध्ये सगळं सांगितलंय, ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे मी प्रत्येकाला प्रतिफळ देईन. आता तुम्ही जर प्रभूच्या चरणी बसतात हे प्रतिफळ चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. चांगलंय. म्हणून तुम्ही स्वर्गाच्या वाटेवर आहात. यांनो देवबाप जे पण बोलतो ना एकदम सोच समजून बोलतो. तुम्ही जर मला वचनच सेवा करू दिली नसती तुमचे कर्म चांगले राहिले असते का? म्हणून प्रियांनो मी नेहमी मागील दिवसात सांगितलंय, आत्म्याच्या प्रेरणेने कोणता सेवक येऊ, सेविका येऊ, ब्रदर येऊ, त्यांना वचन सेवेपासून दूर करू नका. त्यांना जे पण करायचं असेल ते करू द्या आणि प्रभूचा निरोप सांगून त्यांच्या घरी जाऊ द्या. जर विश्वासणाऱ्याने या सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे कुठं जर चूक केली त्याला वर त्याचा जाब द्यावा लागणार आहे. आणि तो जर म्हणला ना मला कोणी नाही आलं सांगायला, मला देव बापू बकरी नादास येत होता आणि सांगत होता प्रत्येक परिवारात की कोणताही सेवक येऊ, सेविका येऊ, ब्रदर येऊ, त्यांना जे काय करायचंय प्रभूचं काम ते करू द्या. म्हणून मी पण कधी कोणावर आक्षेप घेत नाही. कोणी येऊ द्या, जो तो येतो काय घेऊन येतो, याच्याशिवाय आहे का दुसरं काही त्यांच्याजवळ? पाहिलं का याच्याशिवाय दुसरं? म्हणून जो बायबल मधून सांगतो ना वचनाप्रमाणे त्याचा ऐकण्याची प्रक्रिया आपल्या जीवनात ठेवा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. आज अंजलीताई प्रार्थना करतील. बंद करू. अंजलीताई करतील. हां, बंद करायचं.